श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 105। दत्तावताराला न ओळखता तुम्ही त्यांच्यावर टीका केली। साक्षात श्रीमन नारायण श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने तुमच्या गावात अवतरले। अवताराची सर्व शुभ लक्षणे जसे सर्वज्ञत्व, सर्वशक्तित्व, सर्वांतरगामित्व स्पष्टपणे श्रीपादांच्या ठाई दिसत असून सुद्धा त्या दत्तावताराला न ओळखता तुम्ही त्यांच्यावर टीका केली, तर्क वितर्क केले, आंधळ्यासारखे जगलात। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत अध्याय 2। शंकर भट्ट कन्याकुमारीहून कुरोपूरकडे निघतात। मदुराईनंतर त्यांना वाटेत अनेक कावळे व नाग दंश करतात। झाडाखाली गलित गात्र होऊन पडलेल्या शंकर भट्टास जवळून चाललेले धोबी गाढवावर टाकून वल्लभदासांकडे नेऊन टाकतात। वल्लभदास त्यांच्यावर उपचार करतात। वल्लभदास जरी चर्मकार होते तरी ते अत्यंत ज्ञानी आणि श्रीपादांचे परमभक्त होते। पिठापूर कुठं आणि मदुराई कुठे, पण 14व्या शतकात वल्लभदास श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या लीला, पिठापूर, श्रीपादांची कृपा याबद्दल भरभरून कसं बोलत असतील की शंकर भट्टांमधील वर्णभेद, जातीभेद, अधिकारभेद, पूर्वसंस्कार घालवायला स्वतः श्रीपाद वल्लभदासांच्या रूपात तेथे आले आहेत। जसं पिठापूरच्या लोकांनी श्रीपादांना ओळखलं नाही, तसेच सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराजांनाही ओळखले नाही। जशी शंकर भट्टास कन्याकुमारी येथे देवी आज्ञा झाली की साक्षात दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ नावाने कुरोपूर क्षेत्रात अवतरले आहेत, तशीच दैवी आकाशवाणी वर्माजींना चिकमंगळूर बाबा बुढानगिरी क्षेत्रात झाली की गोपाल बाबा हे नित्य 16 वर्षांचे श्रीपाद श्रीवल्लभ आहेत। ज्यांना समजलं त्यांना लाभलं, ज्यांचा मूढपणा आडवा आला त्यांनी घालवलं। श्री गुरुचरित्र अध्याय 44 मध्ये अडाणी विणकर सांगतो की पाषाणाची मूर्ती काय देणार, साक्षात परब्रह्म इथे अवतरले असता का मूर्खासारखे वणवण फिरायचे। आपण भरपूर पारायणे करतो गुरुचरित्राचे, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे, पण प्रत्यक्षात का अनुभवात उतरवत नाही। अनुभवाच्या वेळी आपण का मूढ वागतो। गाणगापुरात स्टँड कडून मंदिराकडे जाताना उजव्या बाजूला दुकानांच्या मागे या तंतुकार भक्ताने बांधलेले श्री गुरुनरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं मंदिर अजूनही खूप सुस्थितीत आहे। हिराचंद गोपालचंद कोठारे, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।